निवडणुकीत उद्धव ठाकरे एक मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत। या निवडणुकीत ठाकरे गटाकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी खासदार विनायक राऊत यांना रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे। 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक होते। विधानसभेतील संख्याबळानुसार यापैकी 9 जागांवर महायुतीच्या आणि 2 जागांवर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार हे सहजपणे निवडून येऊ शकतात। तर 11व्या जागेवरून शेकापचे जयंत पाटील हे रिंगणात उतरणार आहेत। त्यासाठी शरद पवार गटाने जयंत पाटील यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली। मात्र ठाकरे गटाने अद्याप त्यांना पाठिंबा दिलेला नाही, कारण जागेवरून उद्धव ठाकरे हे विनायक राऊत यांना रिंगणात उतरवण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे। ठाकरे गटाने 11व्या जागेसाठी विनायक राऊत यांना रिंगणात उतरवल्यास विधान परिषदेत निवडणुकीत चुरस निर्माण होऊ शकते। महाविकास आघाडीला विधान परिषदेच्या 3 जागा निवडून आणायच्या झाल्यास 69 मतांची गरज आहे। मात्र मवियातील 3 पक्षांकडे मिळून 65 आमदारांचं संख्याबळ आहे। त्याच्यासोबत शेकाप आणि एक अपक्ष आमदार आहे। मात्र शेकापचे जयंत पाटील यांना स्वतःला विधान परिषदेची निवडणूक लढायची असल्याने ते मवियाला पाठिंबा देणार नाहीत। अशा वेळी मवियानं विनायक राऊत यांना रिंगणात उतरवलं तरी उरलेल्या मतांची बेगमी कुठून करणार हा प्रश्न आहे। त्यामुळे आता मविया विनायक राऊत यांना रिंगणात उतरवणार की जयंत पाटील यांना पाठिंबा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। विधान परिषद निवडणुकीचं गणित काय? राज्यात 11 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे। त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली। 11 जागांपैकी 3 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा ठाम विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे। त्याबाबत आपलं गणित हे पक्क असल्याचंही सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचं सूचक विधानही केले। कुणाकडे किती संख्याबळ? महायुती भाजप 103, शिंदेसेना 37, राष्ट्रवादी अजित पवार गट 39, छोटे पक्ष 9, अपक्ष 13 असे एकूण 201, मविया काँग्रेस 37, ठाकरे गट 15, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट 13, शेकाप 1 अपक्ष असे एकूण 67, एमआयएम 2, सपा 2, माकप 1, क्रॉसशेप असे 6 आमदार तटस्थ आहेत। विधानसभेचं एकूण 274 एवढं संख्याबळ आहे।